तर विचारसागर तरंग 5वा आणि परिच्छेद 4 क्रमांकाचा भरचूची कथा. विचारसागर तरंग 4 5वा परिच्छेद 4 क्रमांकाचा भरचूची कथा. कालच्या चिंतनामध्ये 5व्या तरंगामधील 3 परिच्छेदाचा विचार आपण केला. त्यामध्ये पहिल्या तरंगामध्ये आपल्या पहिल्या परिच्छेदामध्ये मध्यम अधिकाऱ्यास साधनाचे निरूपण हे पाहत असताना आपण म्हटलो की वेदांत विश्वामध्ये 2 प्रकारच्या ब्रह्माचा विचार केलेला आहे. द्वावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. परमात्म्याचे 2 रूप आहे, एक मूर्त आहे आणि एक अमूर्त आहे. इंद्रिय गोचरत्व मूर्तत्व, इंद्रिय अगोचरत्व अमूर्तत्व. नेत्रादी इंद्रियाचा विषय होतो त्याला आपण मूर्त म्हणतो, जे विषय होत नाही त्याला अमूर्त म्हणतात. त्यालाच या ठिकाणी ज्ञेय आणि ध्येय असे 2 नावं वापरलेले आहेत, ज्ञेय ब्रह्म आणि ध्येय ब्रह्म. मग ज्ञेय ब्रह्म कशाला म्हणतात आणि ध्येय ब्रह्म कशाला म्हणतात यातील फरक स्पष्ट करत असताना काल काही शब्द आपण पाहिलेत. ज्याच्यामध्ये वस्तुतंत्र शरणागती केली जाते ते ज्ञेय ब्रह्म आहे आणि ज्याच्यामध्ये कर्तृतंत्र शरणागती केली जाते ते ध्येय ब्रह्म आहे. जे विचाराच्या द्वारा जाणलं जातं ते ज्ञेय ब्रह्म आहे आणि ज्याला भावनेच्या द्वारा विषय केलं जातं ते ध्येय ब्रह्म आहे. ज्याच्यामध्ये एक प्रकारचा मार्गाचा विचार करताना विहंगम मार्ग म्हटलेला आहे ते ज्ञेय ब्रह्म आहे आणि ज्याच्यामध्ये पिपिलिका मार्ग म्हटलेला आहे ते ध्येय ब्रह्म आहे. न्यायाचा विचार करताना ज्या बाबतीमध्ये मर्कट किशोर न्याय हा विचार केला जातो ते ज्ञेय ब्रह्म आहे आणि ज्याच्यामध्ये मार्जार किशोर न्याय असा विचार केला जातो ते ध्येय ब्रह्म आहे. उत्तम अधिकाऱ्याकरता म्हणून सांगितलेलं ते ज्ञेय ब्रह्म आहे, तत्वदृष्टी हा त्याचा अधिकारी आहे. आणि मध्यम अधिकाऱ्याकरता सांगितलेलं ते ध्येय ब्रह्म आहे, अदृष्टी हा त्याचा अधिकारी आहे. का बरे? याचं कारण संत वाङ्मयामधले प्रसिद्ध 2 वचन आपण तुकोबरायचे पाहिलेत. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजेते असं त्याची देऊ, मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्यसिद्धी. किंवा अधिकार तैसा दावियाला मार्ग चालत आहे मग कळू येते. ज्ञानोबराय म्हणतात ना, जे सायासी स्तन्य शेवे ते पक्वाने केवी जेवे, म्हणून बाळका न द्यावी धनुर्धरा असं म्हटलेलं आहे. ज्याचा अधिकार जसा असेल उपदेश त्याला तसा केला तर तो उपदेश फलद्रूप होतो. नाहीतर मग मावळीच्या भाषेत खडकी जैसे वर्षेले काही माझे पेरिले, तशा पद्धतीची ती स्थिती होऊ नये म्हणून 4थ्या तरंगाचा अधिकारी उत्तम असल्यामुळे त्याला ज्ञेय ब्रह्माचा उपदेश केला. तर 5व्या तरंगाचा अधिकारी हा मध्यम असल्यामुळे त्याला या ठिकाणी ध्येय ब्रह्माचा उपदेश सांगतात. आणि ते पाहताना आपण असं म्हटलो, ब्रह्माला ज्ञेय रूपाने करा किंवा ध्येय रूपाने. पण ज्ञात्याला ज्ञेयाचं ज्ञान करून घ्यायचं असेल किंवा ध्यात्याला ध्येयाचं ध्यान करायचं असेल तर ज्ञात्याला ज्ञेयाचं किंवा ध्यात्याला ध्येयाचं स्वरूप कळणं गरजेचं आहे. जर स्वरूप कळालं नसेल तर तुकोबराय म्हणतात, हाकारीशी ज्याच्या नावे त्याचे नामाचे नाहे ठावे असं म्हणून चालणार नाही. तर ज्ञात्याला ज्ञेयाचं किंवा ध्यात्याला ध्येयाचं स्वरूप कळालं पाहिजे. नाहीतर काल आपण एक विनोदाने म्हणून पण वस्तुस्थितीने एक दृष्टांत म्हणून पाहिला आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं असं का घडलं, कारण त्याला त्याचं स्वरूपच माहिती नाही म्हणून. मग 4थ्या तरंगामध्ये ज्ञेय तत्वाचं स्वरूप काय सांगितलं, जे सच्चिदानंद रूप आहे, पुन्हा निर्विकार आहे आणि जे अद्वितीय आहे. मग सच्चिदानंद रूप म्हणताना सत का तर त्रिकाल बाधित आहे, चित का तर स्वयंप्रकाश आहे, आनंद का परमप्रीतीचा विषय आहे, निर्विकार का षडभाव विकाराने रहित आहे, असंग का स्वगत सज्जते विजयते संगाने नाम भेदाने रहित आहे, आणि अद्वितीय म्हणे याला नाही दुसरा जोडागे गोकुळच्या नारी असं म्हणावं. तशा पद्धतीचे जे परब्रह्म हे ज्ञेय म्हणून सांगितलेलं आहे. असा पहिल्या परिच्छेदामध्ये विचार केल्याच्या नंतर मध्यमाधिकारी असणारा अदृष्टी याला शंका आली. मग द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण, द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण, याच्यामध्ये पोट शंका आपण पाहिली. जर द्वैतमत प्रमाण म्हणाल आहे ना, अद्वैतमत प्रमाण म्हणाल तर वेदगुरूला काय मानावं लागेल, मिथ्या मानावं लागेल. मग वेदगुरू सत्य का मिथ्या हा त्यातला पोट प्रश्न आहे. तर वेदगुरूला सत्य म्हटलं तरी सुद्धा सिद्धांताला एक प्रकारचा तो प्रतिबंध निर्माण होतो, अडचण येते. आणि वेदगुरूला मिथ्या म्हटलं तरी अडचण येते. वेदगुरूला जर सत्य म्हटलं तर अद्वैताची हानी होऊन द्वैताची काय होते, सिद्धी होते. वेदगुरूला जर सत्य म्हटलं तर अद्वैताची हानी होऊन द्वैताची सिद्धी होते. आणि इतर अविद्याकारी पदार्थ जसे मिथ्या आहेत तसंच वेदगुरूला सुद्धा आपण मिथ्या म्हणालो तर मग काय होईल, अद्वैताची सिद्धी होईल. पण पुरुषार्थाची हानी होऊन मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हायला पाहिजे ही आपत्ती येईल. यालाच आपण शास्त्रीय परिभाषेमध्ये कोणता दोष म्हणतात, उभयता पाशरज्जू नावाचा दोष. त्याकरता आपण म्हटलो की माझ्या संस्कारित मुलगा असावा
संकरित नसावा, पण संकरित मुलगा जन्माला आला आणि त्याच्यावर आता संस्कार करायचा, मग ती माऊली त्या भटदेवाला बडबोला विचारते का याची मुंज करू का सुंत करू. तर ते म्हटले मुंज करू का सुंत करू म्हणजे काय. म्हणले हा संस्कारित नाही, हा संकरित आहे. संकरो नरकायैव कुलज्ञानाम कुलश्च पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणजे आमची पितराचं पतन होऊ नये म्हणून याच्यावर संस्कार करायचा. पण तो संस्कार नेमका करावा, कोणता करावा. कारण इंटरकास्ट आंतरजाती विवाह आमचा झाला, माझे पती आहेत ब्राह्मण, मी आहे इस्लाम, आणि दोघा मिळून हा मुलगा झाला. मग याच्यावर आता संस्कार नेमका 2 धर्मापैकी कोणता करावा असं त्या माऊलीने विचारावं. म्हणजे हा एक प्रकारचा उभय तपासरज्जू आहे. तसं या ठिकाणी वेदगुरूला सत्य म्हटलं तरी अडचणच आहे आणि वेदगुरूला मिथ्या म्हटलं तरी अडचण आहे. वेदगुरूला जर सत्य म्हणावं तर अद्वैत हानी होऊन द्वैताची सिद्धी होते, आणि वेदगुरूला जर मिथ्या म्हणावं तर पुरुषार्थ हानी होऊन मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येते. म्हणून मुळात शंका काय, द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे. तर गुरुदेवाने त्याचं उत्तर देताना सांगितलं की भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज यांचंच मत काय माना तू प्रमाण मानलं पाहिजे, इतर आचार्याचं मत मात्र अप्रमाण मानलं पाहिजे. मग इतर आचार्य कोणती, त्यांचं मत काय याचाही विचार आपण अगदी सूत्ररूपाने केला. इतर आचार्य म्हणजे रामानुजाचार्य, त्यांचं मत काय तर विशिष्ट अद्वैतवाद आहे. दुसरे आचार्य मध्वाचार्य, त्यांचं मत काय तर द्वैतवाद आहे. तिसरे निंबर्काचार्य, त्यांचं मत काय द्वैताद्वैतवाद आहे. आणि चौथे वल्लभाचार्य, त्यांचं मत काय शुद्ध अद्वैतवाद आहे ना. म्हणजे केवळ अद्वैत कोणी सांगितलेलं नाही. आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य यांचं मत काय तर ते केवळ अद्वैत सांगतात. याचा अर्थ अद्वैत मतच प्रमाण आहे ना. कोणाचं मत प्रमाण मानलं पाहिजे, भगवत पूज्यपाद शंकराचार्याचं मत प्रमाण मानलं पाहिजे, आणि भगवान शंकराचार्याचंच मत प्रमाण मानलं पाहिजे. म्हणजे ते कोणतं मत मानतात तर केवळ अद्वैत सांगतात. याचा अर्थ अद्वैत मत प्रमाण आहे, द्वैत मत प्रमाण नाही. पण मग शिष्य काय म्हणाले, ते असं म्हणाले की भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य हे कोणाच्या आधाराने बोलतात, वेदाच्या ब्रह्मसूत्राच्या आधाराने बोलतात. आणि इतर आचार्य सुद्धा वेद आणि ब्रह्मसूत्राच्याच आधाराने बोलतात. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य ज्या ब्रह्मसूत्राचा आधार घेऊन बोलतात, इतर आचार्य सुद्धा त्याच ब्रह्मसूत्राचा आधार घेऊन बोलतात. मग इतर आचार्याचं मत काय करावं, अप्रमाण मानावं, आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याचंच मत प्रमाण मानावं. याला काय प्रमाण, याला काय प्रमाण, बरोबर ना. कारण इतर आचार्याचं मत जर अप्रमाण मानायचं आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्याचं मत जर प्रमाण मानायचं, याला काहीतरी प्रमाण तुम्ही दिलं पाहिजे ना. तर गुरुदेवाने त्याकरता काल साधारण 3 प्रमाण आपण पाहिलेत, श्रुती, युक्ती आणि अनुभूती. आपण श्रुती पाहत असताना 18 पुराणापैकी कोणत्या पुराणातला पुरावा पाहिला, कुर्म पुराणातला पुरावा पाहिला. तो श्लोक आपण पाहिला, कलो रुद्र महादेव लोकानामीश्वर पर करिष्यते अवतार सोम शंकर नीलोहित श्रोतस्मार्थ प्रतिष्ठार्थम भक्तानाम हितकाम्या उपदेशित ज्ञानम शिष्यानाम ब्रह्मसंहितम सर्व वेदांत सारांच धर्मान वेद निदर्शनान. या श्लोकामध्ये एक प्रकारची कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने या कुर्म पुराणामध्ये भविष्यवाणी केलेली आहे. भविष्यवाणी काय होईल तर भगवान शंकराचार्याच्या रूपाने अवतीर्ण होतील. बरं, ही ज्यांची जशी भविष्यवाणी तेच पंडित साधू निश्चलदासजींनी विचारसागराच्या आरंभीलाच आपल्याला त्या हरभरे शास्त्रींनी त्या दोह्याच्या जागेवर ज्या ओव्या केल्या आहेत त्यातल्या आपण 4-2 ओव्याचा उल्लेख केला. स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधियोगी लोकसंहारा लागून करील व्यापारा परी त्या संहारा अवधी असे प्रस्तुत द्वैतमत संहाराचे कर्म करावया प्रवृत्ती साचे. आणि 4ही शिष्यासह यतीचे सोंग घेऊन प्रगटाला. काय केलं त्यांनी, शंकराचार्य नामी येतीने सांख्य न्यायादी दर्शने नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. आणि अवघ्या कमी वयामध्ये 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत, षोडशोकृतवान भाष्यन, 32 मुनिरभ्यगात असे त्यांचं आयुष्य अवतार कार्य भगवान शंकराचं प्रतिपादन केलेलं असल्यामुळे भगवान शंकराचार्याचंच मत प्रमाण मानलं पाहिजे. त्याच्याकरता आदो अंतियन नास्ती वर्तमाने पितंता तंतता आदो अंतियद असती वर्तमाने पितंतता असे गौडपादकारी काय. किंवा स्मृती म्हटलं तर श्रीमद भगवत गीता, गीता सुगीता कर्तव्या कि म्हणे शास्त्रविस्त्रयी या स्वयंपद्मनाभश मुखपद्मात विनिश्रुत असं गीते. गीता गंगोदकं पित्वा पुनर्जन्मन विद्यते. किंवा गीता सकृत भजी स्नानम संसार मलनाशनम असं गीता महात्म्यामध्ये बोललेलं आहे. एको देव देव की पुत्र गे एको देव देव की पुत्र येव एको मंत्र तस्य नामाने आणि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. एको देव देव की पुत्र येव आहे ना. म्हणजे एक देव की पुत्र हाच देव आहे. त्यांनी सांगितले हेच खरं शास्त्र आहे आणि त्यांचं खरंच नामचिंतन आहे. म्हणजे गीता महात्म्यामध्ये कितीतरी गीतेबद्दल बोललेले. त्या गीतेतले एक प्रसिद्ध श्लोक आपण काल म्हटलो, अव्यक्त आदिनी भूताने व्यक्त मध्याने भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना. मग याही रूपाने पाहिलं
तर गीता माता, योग वासिष्ठ, वाल्मिकी रामायण, कुर्मपुराण, निश्चलदासजीच्या आरंभाच्या ओव्या, अशा अनेक अर्थाने जर विचार केला तर या सगळ्या श्रुती आहे एक प्रकारच्या. म्हणजे श्रुतीने सुद्धा कोणतं मत प्रमाण आहे? अद्वैत मत प्रमाण आहे. युक्तीने जर पाहिलं तर खंडन खाद्य नावाचा हर्षल मिश्रा यांचा ग्रंथ आहे आणि त्या खंडन खाद्य ग्रंथामध्ये हर्षल मिश्राने अनेक युक्तिप्रयुक्तीद्वारा द्वैताचं खंडन केलेलं आहे आणि अद्वैताचं मंडन केलेलं आहे. याही अर्थी कोणतं मत प्रमाण आहे? अद्वैत मतच प्रमाण आहे. आणि अनुभव जर आपला पाहिला तर आपल्याला दिसायला जरी द्वैत असलं तरी असायला अद्वैत आहे. आपला सुषुप्तीतला काय आहे? अनुभव आहे. नानात्व जरी दिसलं तरी सुषुप्तीमध्ये त्या नानात्वाची सिद्धी होते काय? उत्तर आहे नाही. म्हणजे नानात्व दिसायला आहे, असायला मात्र एकत्वच आहे. म्हणजे द्वैत दिसायला आहे, असायला मात्र अद्वैत आहे. असं सुषुप्तीतला आपला अनुभव सुद्धा आहे. अशा पद्धतीने श्रुतियुक्ती अनुभूतीने भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याचंच मत प्रमाण मानलं पाहिजे. म्हणजे द्वैताचं द्वैत मत खंडित आहे आणि अद्वैत मत मंडित आहे, असा विषय आपण त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये पाहिला. आणि शेवटी तिसऱ्या परिच्छेदामध्ये द्वैत मत कसं आहे म्हटले काल? त्याज्यच आहे. कारण का? माऊलीने सांगितलं आपल्याला, दुजे जो जो घडे तो संसार भय जोडे, ऐशी आपुलीने तोंडे बोलती वेद, द्वितीयाद्वयम भयम भवती. एक प्रसिद्ध ये उदरमांतरम कृते, आता तसे भयम भवती. बरं, आपला अनुभव आहे. आपल्याला भेद पाहिल्याच्या नंतर सुख होतं का अभेद पाहिल्याच्या नंतर दुःख होतं का अभेद पाहिल्याच्या नंतर सुख होतं, भेद पाहिल्याच्या नंतर दुःख होतं? उत्तर आहे, जितका जीवनात आपल्या अभेदाचा उत्कर्ष होईल, वाढ होईल, तितकं आपल्या जीवनामध्ये सुखाची लयलूट होते. आणि जितका भेद आपण पाहू तितकं आपल्याला दुःख होतं. आता एखादा फुटपाथवरचा भिकारी असेल म्हणजे त्याला रोडपती म्हणा, आणि देशाचा पंतप्रधान त्याला करोडपती म्हणा. एक रोडपती आणि दुसरा करोडपती, दोघंही झोपीत गेल्याच्या नंतर कोणाचं सुख अधिक आणि कोणाचं सुख कमी आहे? दोघाचं सुख समान आहे. मग दोघाचं सुख समान आहे त्यावेळेला कोणता भेद गेला? एक रोडपती आणि करोडपती हा भेद निवृत्त झाला आहे. बरं, त्याचं बीजरूपाने भेद आहे पण त्याची प्रतीती नाही. म्हणजे सुषुप्तीमध्ये साधं भेदाची प्रतीती नाही तर दोघांचं सुख काय आहे? समान आहे. आणि जागृतीत आल्याच्या नंतर रोडपती करोडपतीच आहे. पुन्हा भेद आला, दुःखाला सुरुवात झाली. म्हणजे दुःख कशात आहे? भेदात दुःख आहे. आणि सुख कशात आहे? अभेदामध्ये सुख आहे. म्हणजे द्वैतमत कशाला कारण आहे? दुःखाला कारण आहे. आणि अद्वैतमत सुखाला कारण आहे. म्हणून कोणतं मत प्रमाण आहे? अद्वैत मतच प्रमाण आहे. कोणतं मत अप्रमाण आहे? द्वैतमत अप्रमाण आहे. आणि बरं, अद्वैत म्हणून मनुष्याने निश्चय द्वैताचा करावा का अद्वैताचा करावा? अद्वैताचा करावा. बरं, निश्चय करावा की नाही? निश्चित करावा. कारण निश्चयाचे बळ तो का म्हणे ते ह्याची फळ. हाच निश्चय माझा परिमे निश्चयाहुनी दुधा. निश्चय कर्त्री कोण आहे? बुद्धी आहे. आणि ती काही माझं स्वरूप नाही. विद्येला मी म्हणणं म्हणजे विज्ञानमय कोशाला मी मानणं आहे. बुद्धी आपलं स्वरूप नाही. मग आपण कोण आहे? इंद्रियाने परान्या हो, रेंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. या सर्वाच्या आतीत असणारा जो आत्मतत्व आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून हा तो निश्चय कर का मी कोण आहे? आत्मा आहे. द्वैत मत प्रमाण नसून अद्वैत मतच प्रमाण आहे. पण अद्वैत मताचा निश्चय केला आणि द्वैत मताचं केवळ स्मरण जरी झालं तर जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरायचं तेच अद्वैत तत्वज्ञान आपल्या दुःखाला कारण ठरू शकतं. कधी? द्वैतवाद्याच्या वचनावर विश्वास ठेवला तर. याकरता एक प्रसिद्ध गोष्ट आपल्याला ग्रंथकार सांगतायत, जी गोष्ट आपण पहिल्या तरंगात देखील पाहिलेली आहे आणि तीच आता याही 5व्या तरंगात देखील पाहत आहोत. पहिल्या तरंगात एकच दृष्टांत अनेक सिद्धांत पटवण्याकरता उपयोगाला येतो आहे ना. जसं एक गहूम प्रकार बहु, एकाच गव्हाची पोळी होते, पुरी होते, लाडूही होतो, बरेच काही प्रकार केले जातात. मग एका गव्हाला अनेक प्रकाराने त्याचे प्रकार करून आपण सेवन करतो की नाही? तसं एक दृष्टांत अनेक सिद्धांताला देखील आपण वापरू शकतो. हाच दृष्टांत भरचूची कथा पहिल्या तरंगातही वापरलेला आहे, 5व्या तरंगातही वापरलेला आहे. पण पहिल्या तरंगात वेगळा सिद्धांत प्रतिपादन करण्याकरता तो वापरला. पहिल्या तरंगात टिप्पणीमध्ये 2 दृष्टांत आपल्याला त्यांनी दिली. एक 10व्याची कथा दिली आणि ही भरचूची गोष्ट दिली. तर 10व्याची कथा कशाकरता दिली? शब्दाचा स्वभाव कळण्याकरता दिली. शब्दाचा स्वभाव काय आहे? शब्द आपल्याला व्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो का अव्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो का उभयाचं ज्ञान करून देतो? पण व्यवहित पदार्थाचं फक्त परोक्ष ज्ञान करून देतो. व्यवहित म्हणजे दूरदेशातलं म्हणलं की स्वर्ग, भूतकाळातलं म्हणलं का शिवभारत महाभारत, आणि भविष्यकाळातलं म्हणलं का नाथबाबांनी केलेली भविष्यवाणी. या पदार्थाचं शब्दाने आपल्याला कोणतं ज्ञान करून दिलं? परोक्ष म्हणजे आहे एवढंच ज्ञान करून दिलं. आणि अव्यवहित पदार्थाचा शब्द कोणतं ज्ञान करून देतो? परोक्ष अपरोक्ष दोन्ही करून देतो. आहे सांगितलं तर परोक्ष आणि तूच आहे सांगितलं तर अपरोक्ष. 10वा आहे परोक्ष ज्ञान आणि तूच 10वा आहे अपरोक्ष ज्ञान. म्हणजे ही 10व्याची गोष्ट शब्दाचा स्वभावाकरता आपल्याला पहिल्या तरंगात सांगितली आणि तिथे भरचीची गोष्ट सांगितली. पूर्वपक्ष काय बोलला होता? एखाद्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर
असंभावना आणि विपरीत भावना होतच नाही. आता हा काय आहे? भ्रमणध्वनी आहे. हा भ्रमणध्वनी असं कळाल्याच्या नंतर हे त्याचं कोणतं ज्ञान झालं आपल्याला? अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान झालं. मग हा भ्रमणध्वनी नसून टेबल आहे अशी विपरीत भावना होते का? नाही. बरं, हा इथं भ्रमणध्वनी नाहीच आहे अशी असंभावना तरी होते का? नाही. असंभावनाही होत नाही आणि विपरीत भावनाही होत नाही. एखाद्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर असंभावना विपरीत भावना होतच नाही असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्व पक्षाचं. तर त्याला करता भरुचीची गोष्ट सांगितली. भरुची मेला होता का? नाही. भरुचीभूत झाला होता का? नाही. पण भरुची मेला ही काय झाली? असंभावना. आणि भरुची भूत झाला ही विपरीत भावना. मग जो भरुची मेला नाही त्याच ठिकाणी मेल्याची भावना, जो भूत झाला नाही त्याच ठिकाणी भूत झाल्याची भावना. असं एखाद्या वस्तूचं बरं भरुचीचं कोणतं ज्ञान झालं? राजा शिकारीला गेल्याच्या नंतर अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान झालं. तरी सुद्धा भरुची मेला आणि भूत झाला ही असंभावना विपरीत भावना राजाला झाली. म्हणजे एखाद्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान होऊन सुद्धा असंभावना विपरीत भावना होऊ शकते. याकरता भरुचीची गोष्ट आपल्याला पहिल्या तरंगात दिली. आता तीच गोष्ट इथे सांगतात दुसऱ्या एका सिद्धांत करता. कोणत्या सिद्धांत करता तो पहिला आपण लक्षात घेऊ, गोष्ट नंतर वाचूच आपण. कोणत्या सिद्धांत करता? जी वस्तू आपल्या आनंदाला कारण ठरते तीच वस्तू आपल्या दुःखाला कारण ठरू शकते. कोणता सिद्धांत सांगायचा इथे? जी वस्तू आपल्या आनंदाला कारण ठरायची तीच वस्तू आपल्या दुःखाला सुद्धा कारण ठरू शकते. कधी? धूर्ताच्या वचनावर विश्वास ठेवल्याच्या नंतर. मग इथे मग आता बोला, द्वैत आपल्या आनंदाला कारण ठरणार का अद्वैत आपल्या आनंदाला कारण ठरणार आहे? बोलत चला. अद्वैत आपल्या आनंदाला कारण ठरणार आहे, द्वैत आपल्या आनंदाला कारण ठरणार नाही. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान आपण संपादन केलं पाहिजे. अद्वैत तत्वज्ञानाची भ्रांती असेल तर ती निवृत्ती केली पाहिजे, घालवली पाहिजे. पण जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरणार आहे तेच अद्वैत तत्वज्ञान आपल्या दुःखाला कारण ठरू शकतं. कधी? धूर्त द्वैतवादाच्या वचनावर आपण विश्वास ठेवला तर. आणि याकरता ही गोष्ट ग्रंथकार आपल्याला सांगतात. आता या गोष्टीमध्ये चालूमध्ये अनेक सिद्धांत सांगणार आहे, पण मूळ सिद्धांत याकरता आहे का जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरायचं तेच दुःखाला कारण ठरू शकतं. कधी? धूर्त भेदवादाच्या वचनावर विश्वास ठेवल्याच्या नंतर. मग त्याकरता आता ही भरुचीची गोष्ट सांगतात. काय सांगतात बघूया आपण. भरुचीची गोष्ट सांगत असताना काय बोलतात? गोष्टही वाचत चालू आणि थोडं काय वाटलं तर त्यात बोलत चालू. तुम्हाला काय एखादं प्रमाण ओवी आठवले किंवा एखादं पूरक काही बाबाच्या मुखातनं ऐकलं असलं तर ते आपण मोकळ्या मनाने सांगा. भरुचीची कथा ही कथा म्हणजे व्यथा वाढवणारी कथा नाही, आपल्या जीवनातली व्यथा घालवणारी ही कथा आहे. केन प्रकारने ती कथा, येन प्रकारने ती यथा, तेन प्रकारने ती तथा, यथा तथा कथा. हे काय? अव्यय एक प्रकारचे. आणि केन प्रकारने ती कथा म्हणजे कोणत्या प्रकाराने आपल्या जीवनातलं दुःख निवृत्त होऊ शकतं हे सांगण्याकरता सांगितलेली ही दृष्टांतातली कथा आहे. मग कोणत्या प्रकाराने आपलं दुःख निवृत्त होऊ शकतं? अद्वैत वचनावर आपण विश्वास ठेवला आणि अद्वैत मार्गाचं अनुसरण केलं की आपल्या जीवनातलं दुःख निवृत्त होऊ शकतं. आणि द्वैताच्या वचनावर आपण विश्वास ठेवला, द्वैताचा स्वीकार केला का दुजे जवळ घडे आपल्या जीवनामध्ये दुःखाचा कडेलोट होणार आहे. याकरता ही भरुचीची काय सांगतात? कथा सांगतात. कथानाम गोष्ट सांगतात, दृष्टांत सांगतात. काय बोलतात बघा. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरुचू नावाचा प्रधान होता. राजा म्हटलं की प्रधान प्रजा आलीच आहे ना. प्रधान आणि प्रजा नसेल त्याला राजा कोण म्हणेल? आहे ना. मग तो आडनावाचा राजा ठरेल आहे ना. राजा ठरवण्याकरता काय पाहिजे? प्रधान किंवा प्रजा, हे दोन गोष्टी लागतात. मग प्रजा आहेत आणि प्रजाचं नियमन करण्याकरता राजाच्या हाताखाली लागतो तो एक प्रधान आहे. आणि त्या प्रधानाचं नाव आहे ते काय? भरुचू. म्हणजे एका राजाचा त्या राजाचं नाव काही दिलेलं नाही. नाही असं एक अमुक नावाचा एक राजा होता आणि त्या राजाचा अत्यंत प्रिय असा भरुचू नावाचा एक प्रधान होता. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते. प्रिय आहे, प्रेमळ आहे. बरं, तो सांग काम्या नाही, आगाऊ काम्या नाही, राजाचं मन जाणून काम करणारा आहे. काही विद्यार्थी असतात ते गुरुजीच्या बाबतीत सांग कामे असतात, सांगितलं तेवढंच करतात. मग एक काम त्याला तेवढं सांगितलं, त्याला सांगितलं पाणी घेऊन ये, मग पाणीच घेऊन येणार. अरे पण पाण्यासोबत चहा बी आणायचं असतं नाही म्हणले, ते कुठं तुम्ही म्हटलं आहे ना. म्हणजे असं प्रत्येक काम सांगावं लागत असेल तर त्याला सांग कामे म्हणतात. आणि एकाला सांगितलं बाळा आपला आजी जरा आजारी आहेत, मग तू काय कर जरा दुकानातून जाऊन औषध घेऊन ये. मग तो औषध तर घेऊन आला पण औषधासहित सुतळी, बांबू, ते फडकं मडकं असं सगळंच घेऊन आला. त्याला विचारलं हे का? तो म्हटला यदा कदाचित म्हातारी गचकलीस तर 4 चक्र कशाला म्हणून हे आगाऊ कामे झालं आहे ना. मग काम कोणतं? का गुरुजीचं मनोगत जाणून त्यांच्या अंतकरणातला भाव जाणून अपेक्षित आहे तेवढं करणारा. आणि तसा कुठलाही एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा सेवक असेल किंवा राजाचा प्रधान असेल तर कळत नकळत त्याच्यावर काय होतं? प्रेम गुरुदेवाचं किंवा त्या राजाचं जडतं. आणि हा भरुचू तसा राजाचा मनोभाव जाणून कृती करणारा असल्यामुळे राजाचं त्याच्यावर प्रेम जडलं आणि सर्व कारभार राजाने त्या भरुचूच्या स्वाधीन केला. म्हणून म्हणतात भरुचू सर्व राजकार्य त्या भरुचूच्या स्वाधीन होते. त्यामुळे
बाकीच्या अमात्याधिकांना, अमात्य शब्दाचा अर्थ इथे घ्यायचा सेवक, कारण राजा म्हटलं का अनेक सेवक असतात ना त्या ठिकाणी, अष्टप्रधानमंत्रीच असतात, अनेक इतर असणारे सेवक असतात. मग त्या बाकीच्या अमात्याधिकांना अर्थात बाकीच्या सेवकांना भरचूचा फार हेवा वाटत असे. एक प्रकारचा तिथं सौती मत्सर निर्माण झाला आणि त्यामुळे सर्वांनी एक युक्ती करून बंडवानास दंगा करावयास पाठविले. इकडे काय केलं त्यांनी, म्हटले आता हे राजा तर सतत या भरचूचंच नाव काढतो, कुठल्याही कामाला भरचू भरचू भरचू, सेवक आपणही आहोत, आपल्याला मात्र काही स्थान भेटत नाही, मग एक काम करू ना. मग त्यांनी काय केलं, एक मीटिंग भरली, जे जे सौती मत्सर करणार होते, आणि एक परकीय राजाला सांगितलं तुम्ही आमच्यावर काय करा, चाल करून या, बंड पुकारा. आणि मग राजाने इकडे तातडीची मिटिंग घेतली. तातडीची मिटिंग घेऊन राजाने सांगितलं बाबा कोण बंडाचा बिमोड करतो. मग इतर हे सगळे लगेच ठरलेलंच असल्यामुळे त्याने सांगितलं का हो, म्हणजे स्तुती कोणाची करता या भरचूची, आणि प्राण संकटाच्या वेळेला कोणाला पाठवता आम्हाला, मग आता याला का पाठवत नाही. बरं भरचूसुद्धा तो काय सामान्य नव्हता, तोही लढवया होता, शूरवीर होता, पराक्रम रणकंदन गाजवणारा होता. त्याने लगेच राजाला ह्या सगळ्या सिच्युएशन आपण म्हणतो तो प्रसंग पाहून तो लगेच राजाला म्हटलं सरकार मला जर आज्ञा झाली तर मी काय करतो, जातो आणि बंडाचा बिमोड करतो. आणि राजाला वाटलं बघा आपल्या मनातला भाव जाणून भरचू तयार झाला, भरचू गेला आणि भरचू लढवयाचा असल्यामुळे त्याने काय केलं, त्या सर्वांना परचक्र ते फेटाळून लावलं, त्यांना पळताबोई थोडी केली. पण मग ते तिकडले निघून गेले, इकडले माघारी फिरले. आणि मग भरचूला सांगितलं का सैनिकाला का आता तुम्ही पुढे आलोच मी. आणि भरचू काय 4-2 लोक घेऊन पुढे जात आहेत. तेवढ्या वेळात ते काही सैन्य ते सगळं कटकार असताना एक प्रकारची कूटनीती आहे ना, शकुनी प्रयोग तो असल्यामुळे ती सगळी आलेत आणि त्यांनी एकदम भरचूला घेरला. आणि भरचूला घेरून त्यांनी खूप त्यांना चोप दिला, चांगल्यापैकी त्याचा पान उतारा केला, त्याला मारला. आणि भरचूची सैन्य म्हणजे भरचूची जी अमात्य लोक होती ती एका झुडपाच्या आडून हा सगळा प्रकार पाहतात आणि ते म्हणतात चालू दे अजूक चांगला त्याला चोपून काढा. आणि भरचूने बघितलं, भरचू म्हणायला लागला म्हणजे हे सगळं कटकार असताना यांचंच आहे, फक्त राजाच्या जवळ गेल्याच्या नंतर हे आपल्याला एवढं काही छळ करतात, जर इथून पुढे पुन्हा आपण राजाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर हे काय करणार, आपला प्राणच घेणार. मग तुकोबरायचं एक वचन आहे, न मिळती एकाएक जे नगरीचे लोक भलेने तेथे राहू नये, क्षणे न कळे होईल काय. ज्या नगरीमध्ये एकमेकाचे मत एकमेकाला मिळत नसेल, चांगल्या जाणत्या मनुष्याने तिथे राहता कामा नाही. आणि भरचूच्या अंतकरणाने एक प्रकारचं वैराग्य धारण केलं, त्याने सर्वस्वाचा त्याग केला आणि भरचू अरण्यामध्ये राहू लागला. एक प्रकारचा तो तपस्वी झाला. त्यालाही वाटलं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक केली, नरदेने दाना लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावे. मग या नरदेयाची ती कर्तव्यता कशात आहे, तहार निद्रा भयमैथुनंच येतात सामान्य पशुभिरणाराणाम ज्ञानमे तेषामादिको विशेष ज्ञाने नेहा पशु समाना. म्हणून आपण आता पाहुणे मनुष्यपण जोन साधीचं ब्रह्मज्ञान लाडा गर्दभ जाणं पुच्छविनाद उपायनाथ बाबा म्हणतात. त्यामुळे नरदेयाचं सार्थक करण्याकरता तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मरस सेव सदा. मग भरचूला अगदी विरक्तीचं प्रत्येक काय आहे, आपल्याकडे भस्म लावण्याची पद्धत आहे, त्याने सर्व अंगाला भस्म लावलं, वैराग्य धारण केलं आणि अरण्यामध्ये एकांतात जाऊन तो हा भरचू तपश्चर्या करायला लागला. एकांतात असताना त्या भरचूला काय काय किती प्रकारचा आनंद झाला त्याचं सविस्तर वर्णन पुढे येतं. आतापर्यंत जो गोषवारा बोलला तेवढा आपण या 4 पंक्ती पहिले वाचून घेऊ, पुढचा गोषवारा पाहता आपण पुढे चालू. बघा, बंडाची बातमी राजाला कळताच त्यांनी तातडीने दरबार भरून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न सगळ्या मंत्रिमंडळासमोर केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज अहो नेहमी प्राण संकटाच्या वेळेला कोणाला पाठवता आम्हाला, आणि स्तुती कोणाची करता या भरचूची करिता, यावेळेला मग यावेळी त्याला तुम्ही का बरं पाठवत नाही. तेव्हा भरचूने देखील राजा काही बोलण्यापूर्वीच भरचूने राजास विनंती केली, महाराज मला आज्ञा होईल तर मी बंडाचा काय करेल बंडाचा नाश करेल. आणि त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याची राजाने भरचूला आज्ञा देखील केली. भरचूने तात्काळ बंडाचा नाश केला. भरचू लढवयाच होता ना, तो अगदी घरी तलवार फिरवायची आणि मग पत्नी म्हणल्याच्या नंतर पुन्हा 4-2 हातपाय आणून टाकायची. तिने विचारलं का हो असं काय केलं नाही, म्हणले मुडकीच आणायची नाही, म्हणले ते पहिली छाटून नेली होती, असं म्हणणारा तो नव्हता ना. किंवा ढाल तलवारी गुंतले 2 एकर आता मी झुंजार कैसा झुंजू असा तो नव्हता, तो खरा हाडाचा योद्धा होता. त्यामुळे परंतु अमात्याच्या सल्ल्याप्रमाणे बंडवालाने भरचूला फार मारले हो एकांतात गाठून. आणि हे इतर अमात्याचे कपट म्हणजे त्यांची असणारी कूटनीती ही भरचूच्या लक्षात आली आणि त्याने असे वाटले, भरचूच्या मनात असा विचार आला की आता मी जर राजापाशी जावायच्या मनात आणले तर हे दुष्ट काय करतील, माझा प्राण घेतील. याकरिता या राजा ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्ती करता आपण तप करावे. खरंच आहे तपाचे सामर्थ्य तपेन्नाला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे तपेविने दैवत दे दिला विना प्राप्त गुजेविने तो कोण सांगे. तप म्हणजे काय, माऊली म्हणतात स्वरूपाच्या प्रसारा
लागे प्राण इंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरा तेची तप. म्हणून आपण तप करू असा भरचूने विचार केला आणि मग तो वनात जाणेच चांगले. कारण एकांतात तप होतं, 4 लोकात तप होत नाही. मग तो एकांतात जाणे चांगले. त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगाला राख लावून हा भरचू वनात गेला. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्याच्या नंतर त्याला फार आनंद झाला. कोणाला? या भरचूला. आणि आनंद कोणाला किती असतो याविषयी तैत्तिरीय श्रुतीतलं वर्णन या ठिकाणी प्रसंग प्राप्त दिलेला आहे. ते वर्णन देताना म्हणतात बघा, मनुष्याला किती आनंद मिळणं शक्य आहे, मनुष्य देहामध्ये आपण किती आनंद मिळवू शकतो त्याचे एक प्रमाण केलेले, गणता मोजमाप केलेलं आहे. तर ते म्हणतात याचे वर्णन करताना तैत्तिरीय उपनिषद अर्थात श्रुतीमाता असं सांगते की मानुष्यानंदापासून त्यांनी सुरुवात केली आणि शेवटी ब्रह्मानंदापर्यंत याचा शेवट केला. एकापेक्षा आनंद कसा सरस आहे. तर कसं बोलतात बघा, आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं का आपल्याला मानुष्यानंद, एखाद्याने तांबाखू तोंडात टाकले त्याला वाटतं आपल्याला मानुष्यानंद प्राप्त झाला, एखाद्याने चहा पिली काही तरी वाटतं आपल्याला मानुष्यानंद प्राप्त झाला. हा काय मानुष्यानंद नाही. मानुष्यानंद सुद्धा मला वाटतं आपण इतकी दळभद्री असतो सामान्य जीव का त्याला मानुष्यानंद सुद्धा प्राप्त होत नाही. कारण मानुष्यानंद प्राप्त होण्याकरता त्याची काय योग्यता असली पाहिजे. पंचदेशिकार विद्याराणी स्वामी म्हणतात, युवारूपीचे विद्यवान निरोग दृढचित्तवान सैनुपिता सर्व पृथ्वी वित्तपूर्ण प्रपालयन सर्व मानुष्यकर भोगा हा यन्मानंद स मानुष्यानंद उच्यते. असं पंचदशीमध्ये मानुष्यानंदाबद्दल उल्लेख केलेला आहे. तो उपनिषदमध्ये युवाशात साधू युवा ध्याय का आशिष दृढ बलिष्ठ हा असं एक मोठा मंत्र आहे. त्यामध्ये मनुष्याला मानुष्यानंद कधी प्राप्त होतो त्याकरता काय काय गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे त्याचा इथे उल्लेख केला बघा. पहिला तो कसा असला पाहिजे, तरुण असला पाहिजे आहे ना. तरणा भाग्यवंत नटे हरी केलं शक्नोती हवे सोडून प्राक्षर विमोक्षणात काम क्रोधत भौम योगम संयुक्त ससुखी नरहा गीता माता सांगते. किंवा दे टोले तो जोवरी तप्तला आला लोखंड येईल आकारात्मक अशी ती झाल्यावरी थंड. याचा अर्थ तारुण्यात आपल्याला काही गोष्टी करता येतात. एकदा शरीर गलित गात्र झालं, नाकामुक गळू लागले लाळाने शेंबूड, मग श्वानापरी गती झाली अवघी करती हाडाळ. सगळ्या गोष्टी मनात राहतात, कृतीला करण्याकरता शरीर त्याला साथ देत नाही. म्हणून मनुष्य कसा असला पाहिजे, पहिला तो तरुण असला पाहिजे. पुन्हा नुसता तरुण असून चालत नाही, तरुण आहे कुरूप आहे, कोण त्याला जवळ करेल, त्याच्याकरता तो रूपवान देखणा असला पाहिजे. पुन्हा तरुणही आहे रूपवानही आहे पण इतका मूर्ख शिरोमणी आहे, म्हणजे त्याला जे भीमराव बोलले जे शामराव बोलले त्यांना माझं हे आहे ना, हे आहे. लोक म्हणले हे काय, अनुबोधन शब्दसुद्धा त्याला आठवत नाही. असं इतका बुद्ध असेल तर त्याला कोण, स्वदेशी पूज्यतो राजा विद्वानो सर्वत्र पूज्यते. म्हणून तो कसा असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे. बरं, विद्वान आहे म्हणजे तरुण आहे, रूपवान आहे, विद्वान आहे आणि रोगानेच पोखरलेलं शरीर आहे, रोगट आहे. ते पंडूराजा नाही का, त्यांना जन्माताच पांडुर वर्णाचे होते, एक प्रकारचं कोड फुटण्यासारखा प्रकार. तर तसाही काही कामाचा आहे. मनुष्य कसा असला पाहिजे, निरोगी असला पाहिजे, सशक्त असला पाहिजे आणि स्थिर मनाचा असला पाहिजे. ज्याच्याजवळ पुष्कळ काय आहे, सैन्य आहे, म्हणजे दासदासी नौकर चाकर अशा चतुरंग सैन्याने तो युक्त आहे. असा सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचा, पुन्हा काय समुद्र वलयांकित दिग्मंडळाने युक्त असणाऱ्या पृथ्वीचा तो एक छत्री सम्राट आहे. त्याला पृथ्वी दोन दिवस कोणी दुसरा नाही. असे सर्व भोगाने संपन्न अशा सार्वभौम असणारा राजा, त्याला जो आनंद प्राप्त होतो ना त्याचं नाव काय, मानुष्यानंद. सांगा बरं, मानुष्यानंद मिळवणं सोपं आहे का? म्हणजे एवढं सगळं असेल तर त्याला कोणता आनंद प्राप्त होतो, मानुष्यानंद प्राप्त होतो. आणि मग मानुष्यानंदापेक्षा पुढे आता चालत चालायचं, शतपट म्हणजे 100 पट अधिक. बोला मग त्या मानुष्यानंदापेक्षा 100 पट अधिक आनंद कोणाला आहे, मनुष्य गंधर्वाला आहे. मनुष्य गंधर्वाला म्हणजे मनुष्यातला गंधर्व, म्हणजे आपले पंढरीनाथ बाबा आरू आहे ना, किंवा आपले आबा गोडशे आबा आहे ना, हे काय मनुष्य गंधर्व, भीमसेन जोशी आहे ना, हे काय मनुष्य गंधर्व आहे. तर यांना जो आनंद प्राप्त होतो ना, तर तो सामान्य मनुष्यापेक्षा एखादा राजा असेल, पंतप्रधान मोदी असेल आणि यांच्यासमोर हे महात्मे गेले जर भजन करायला लागले ना, तर त्या मोदी सरकारापेक्षा 100 पट आनंद यांना अधिक असेल, कारण तो भजनाचा आनंद आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, भजने विक्षेप तेची पै मरण नव जावा क्षण एक वाया. म्हणजे मनुष्यापेक्षा एखादा मनुष्यानंद म्हणजे एखादा छत्रसम्राट असेल त्यापेक्षा 100 पट अधिक आनंद कोणाला आहे, मनुष्य गंधर्वाला असतो. आणि मनुष्य गंधर्वापेक्षाही शतपट आनंद कोणाला आहे, मग देव गंधर्वाला आहे. म्हणजे देवाच्या चित्ररथ आदी जे गंधर्व आहेत, देवाच्या मैफिलीमध्ये स्वर्गामध्ये जे गायन करतात, काय त्या गायनात ताकद आहे महाराज. म्हणजे मेघमल्हार राग गायला ना तर पाऊस पडतो, पट्टदीप राग गायला तर दिवे पेटतात. हल्ली ज्यातला तो जर गंधर्व नसेल तर त्यांनी पट्टदीप नावाखाली गायला गेला तर आहे ते विजतात आहे ना, लागत तर नाहीच. म्हणजे त्याच्याकरता मनुष्य त्यातला सुद्धा तज्ज्ञ असला पाहिजे. म्हणून देव म्हणजे देवगंधर्वाला आनंद मनुष्य गंधर्वापेक्षा शतपट अधिक आहे. आणि त्या देवगंधर्वापेक्षा शतपट अधिक कोणाला, तेवढं तर बोलत चला ना, पितरास आहे ना, पितराला काय शतपट अधिक आनंद आहे. कोणापेक्षा, देवगंधर्वापेक्षा शतपट अधिक आनंद पितराला. पितरापेक्षा शतपट आनंद आजान देवाला. आजान देवापेक्षा शतपट आनंद
कर्मदेवाला. आणि कर्मदेवाला म्हणजे म्हणती संसारी जन्म जे यज्ञादिक कर्म केजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, त्या कर्मदेवाला. आणि त्यापेक्षा शतपट आनंद अधिक आनंद मुख्य देवाला. मुख्य देवता म्हणजे ज्या 33 प्रकारच्या देवता आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. 33 कोटी शब्द अर्थ घे, 2 आहे संख्यावाचक आणि प्रकारवाचक. तर 33 प्रकार कोणते? 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, अशा 33 प्रकारच्या ज्या मुख्य देवता आहे ना, त्यांना 100 पट अधिक आनंद आहे कोणापेक्षा? कर्मदेवापेक्षा. आणि त्या मुख्य देवापेक्षा शतपट अधिक आनंद आहे कोणाला? इंद्राला आनंद आहे, जो स्वर्गाचा अधिपती आहे देवराज इंद्र त्याला. आणि त्या इंद्रापेक्षा शतपट अधिक आनंद. इंद्राचा गुरु कोण आहे ना? देवगुरु बृहस्पती, यांना शतपट अधिक आनंद आहे. आणि त्या देवगुरु बृहस्पतीपेक्षा शतपट अधिक आनंद आहे कोणाला? प्रजापतीला आहे ना. या 14 भुवन आहे ना, त्या 14 भुवनाचा एक एक प्रजापती असतो, असे 14 प्रजापती. तर त्या 14 प्रजापतीला बृहस्पतीपेक्षा शतपट अधिक आनंद आहे. आणि त्या प्रजापतीपेक्षाही शतपट अधिक आनंद आहे कोणाला? ब्रह्मदेवाला. मग त्या ब्रह्मदेवावर एक टिप्पणी दिली बघा. ब्रह्मदेवास होणारा आनंद मानुष्यानंदापेक्षा 1000 परार्ध पटीने काय श्रेष्ठ आहे. परार्ध नावाची जी संख्या आहे ना, तर परार्ध नावाची संख्या त्या संस्कृत विचार सागरामध्ये दिलं. एकावर आपण 18 शून्य दिले का त्यावेळेला ती परार्ध ही संख्या होती. आणि अशा परार्ध पटीने मानुष्यानंदापेक्षा 1 परार्धपट श्रेष्ठ आनंद कोणाचा आहे? ब्रह्मदेवाचा आहे. पण त्याच्याही पुढचा आनंद भोगत होता कोण? हा ज्याचा दृष्टांत चालला तो भरचू. एकांतात गेला ना तो, एकांतावासामध्ये. एकांताची सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकून या, किंवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. म्हणून म्हणतात त्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी. पण तो कसा असला पाहिजे? नाहीतर मग मुक्त आई साहेब म्हणतात ताटीच्या अभंगामध्ये, घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. पण तो एकांतात असला पाहिजे आणि वासनारहित असला पाहिजे. एकांतात गेला पण वासनारहित नाही, मग काय होतो? तो एकांतात जो घरचा संसार सोडून तिथे नवीन संसार थाटवतो. आपल्याला माहिती आहे काही नाही, काहीच नाही, ते बिचारा एखादं लंगुटीवर राहायचं, पण ते लंगुटीला उंदीर कुरतडायचं. मग तो म्हणायला लागला ते उंदराचं पासून लंगुटीचं संरक्षण झालं पाहिजे. मग काय करा? उंदराचा संपून करणारे मांजर आणा. पण मांजर म्याव म्याव करायचं, कारण 4-2 उंदरं तिने खाल्ली, तिला काय? मग तिच्या मांजरी करता दूध आणा, आणि मग दुधा करता गाय आणा, गाय करता बाय आणा, आहे ना, आणि झालं संसार. म्हणजे तसा असेल तर त्याला एकांतातला आनंद नाही भोगू शकत. पण एकांतातला आनंद खरं एकांत शब्दाचा अर्थ काय? एकांत शब्दाचा अर्थ एकांत म्हणजे भौतिक दृष्टीने 4 लोकातून बाजूला जाणं हा एकांत आहे. पण खरा एकांत शब्दाचा अर्थ आहे अंतिम एक कोण आहे याचा शोध घेणं, तो एकांत आहे. अंतिम एक कोण आहे? एकम एव अद्वितीयम ब्रह्म न इह नानासी किंचन. त्या अंतिम एक असणाऱ्या तत्वाचा आत्मत्वाने दृढ अपरोक्ष साक्षात्कार करण्याकरता त्याच्या चिंतनात राहणं हा खरा एकांत आहे. नाही तर फार मोठ्या डोंगरावर गेला रात्रंदिवस विषयाचं चिंतन करायला लागलं, तो एकांत आहे का? खरा लोकांतच आहे, लोकांतच आहे. मग खरा एकांत म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने एकांत कोण? तुम्ही लाखो लोकांच्या संख्येत राहा, पण त्या लाखो लोकांनी एक येऊन नानात्व असताना एकमेव अद्वितीय ब्रह्म एक आत्मतत्वाचा अनेकातून एकत्वाकडे जाण्याचा विचार करत असेल तर तो खरा काय आहे? एकांतच आहे. म्हणून आपल्या संस्थेत काय आहे? खरा एकांत आहे ना. डॉक्टर बाबाच्या पाठात काय? खरा एकांत आहे. हे महापुरुषाच्या पाठात कारण ते एकमेव आत्म्याचं एक ब्रह्माचं चिंतन करतात ना, म्हणून तो खरा काय आहे? एकांत आहे. आणि पुन्हा निर्वासन मन होतं त्यावेळेला, ऐकीचे कपलतेचे भोगपाईक झाले इच्छेचे तरी भोगावे न रुचे मना माझे, असं झालं तर निर्वासन मन आणि एकांतवासी पुरुषाला तो आनंद प्राप्त होतो. म्हणजे वासनारहित एकांतवासी पुरुषाला किती आनंद प्राप्त होतो? अनंतपट म्हटलेला आहे, तिथे संख्याने घेतली, प्रत्येकाला शतपट म्हणत राहिले. पण एकांतवासी पुरुषाला ब्रह्मदेवापेक्षाही अनंतपट आनंद होतो. म्हणजे त्याच्या आनंदाला अंतपारच नाही आनंदाची जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा आला अशी आकार आमच्या चाडा, तुका म्हणे भेडा भक्तीच्या. त्या आनंदाला देश परिच्छेद नाही, कारण सर्व देशात्व आहे. काल परिच्छेद नाही, सर्व कालात्व आहे. आणि वस्तू परिच्छेद नाही, सर्व वस्तुत्व आहे. तो कणाकणात आहे म्हणून देश परिच्छेद नाही, तो क्षणाक्षणात आहे म्हणून काल परिच्छेद नाही, आणि तो मनामनात आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकारे किंवा काय न व्यापित्वात देशितो आणतो नित्यत्वात नापी कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा, असं त्या आनंदाबद्दल बोललेलं आहे. म्हणून म्हणतात ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषाला असतो. आणि असा एकांतवासाचा आनंद कोण भोगीत होता? हा भरचू भोगीत असता. त्या भरचूने त्यावेळेला काय केलं? मग त्याला कळून चुकलं ना. तुच्छ वैश्विक दुःखाचे म्हणजे श्रीधन पुत्राधिकापासून होणाऱ्या दुःखाचे वर्णन करून त्यांचे ठिकाणी मोहित असलेल्या पुरुषाची त्या भरचूने त्यावेळेला काय केली? फार निंदा केली.
काय आहे, आता जे आपण हे म्हणलो ना मनुष्यानंद गंधर्व, तर त्याबद्दल त्या प्रत्येकाचं थोडंसं स्पष्टीकरण केलं आहे संस्कृत विचारसागरामध्ये. त्याचा थोडासा भाव सांगतो बघा. तर पहिला कोणता आनंद म्हटलो आपण, बोला ना, मानुष्यानंद. आणि मानुष्यानंदापेक्षा शतपथ आनंद कोणाला? मनुष्य गंधर्वाला. पण मनुष्य गंधर्व म्हणजे नेमका कोण आहे ना, तर त्याचं त्याने स्पष्टीकरण केलं की याच असणाऱ्या कल्पामध्ये मनुष्य होऊन विशेष पुण्य येणे, मनुष्य गंधर्वत्व ज्याला प्राप्त झालं तो मनुष्य गंधर्व याच कल्पामध्ये. म्हणजे आता हे आपण आपलं पंढरीनाथ बाबा, आपले हे कोण आबा यांचं जे उदाहरण पाहिलं ना, ते याच कल्पात त्याने काय केले, कुठले तरी पुण्य केले. आणि मनुष्यातले ते काय म्हणतो आपण, गंधर्व म्हणून त्याला पाहतो, अभिनव गंधर्व आपण त्यांना म्हणतो. मग हे यांनी याच असणाऱ्या कल्पामध्ये विशेष पुण्याच्याद्वारा ती पदवी एक प्रकारची त्याने काय केली, संपादन केली. त्यांना होणारा आनंद हा मनुष्यानंदापेक्षा शतपट अधिक आपल्याला मानावा लागतो. पण मनुष्य गंधर्वाच्या नंतर दुसरे कोणते गंधर्व म्हटलं आपण? देवगंधर्व. मग देवगंधर्व म्हणजे कोण? तर देवगंधर्वाच्या बाबतीत त्यांनी देखील म्हणजे या असणाऱ्या कल्पामध्ये विशेष पद्धतीचं धर्मानुष्ठान करून त्यांनी एक विशेष प्रकारच्या धर्मानुष्ठानाच्या द्वारा याच कल्पामध्ये देवगंधर्व म्हणून ते झालेत. म्हणजे चित्ररथादी ती पदवी त्यांना प्राप्त झाली, तर त्यांना देवगंधर्व असं म्हणतात. आणि जे पितृलोक आहे, तर पितृलोक म्हणजे काय, पितराचा आनंद म्हणले ना, तर जे आपला खाली लोक आहे ना, ते काय भोरलोक सोरलोक मोरलोक जनलोक सत्यलोक तपोलोक, तसे एक पितृलोक आहे. त्या पितृलोकामध्ये चिरकाळ वास्तव्य करतात आणि तिथे जे आनंद भोगतात, तर त्यांना इथं पितृलोक असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर त्याच्या पुढे आजनदेव म्हटले होते. तर कल्पाच्या आरंभी देवत्व प्राप्त ज्याला झालेला आहे, तर त्याला आजनदेव असं म्हणतात. एक कल्प आहे ना, आता त्या कल्पाचं गणितसुद्धा अगदी सेकंदापासून ते कल्पापर्यंत आहे. ते उद्याच्याला सांगतो कल्पाचं गणित. तर ते याच असणाऱ्या कल्पाच्या आरंभी ज्यांना देवत्व प्राप्त झालं त्यांना आजानदेव असं म्हणतात. आणि आजानदेवाच्या नंतर काय म्हटलं आपण? मुख्य देव. ते आपण पाहिलं, अश्वमेधादी यज्ञ करून जे आजानदेव ज्यांची पूजा करतात असे जे देव आहेत त्यांना मुख्य देव असं म्हणतात. आणि मग हे बाकीचे हिरण्यगर्भ वगैरे हे तर आपल्याला पुढचे कोणते देव, मुख्य देव, बृहस्पती, प्रजापती, हे तर आपण कल्पना आहे. त्याचा थोडासा देवगुरु जे आहे त्याला बृहस्पती म्हणतात. आणि प्रजेचं जे 14 भुवनाचे आपण म्हटलं 14 प्रजापती, त्यांचा विचार आपण केलाच. आता हा एकांतवासात भरचू असताना हा जो आनंद तो भोगतो, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, तुच्छ वैश्विक दुःखाची काय केली, निंदा केली. मग वैश्विक असणाऱ्या दुःखाची निंदा करत असताना, बरं हा भरचूच निंदा करतो का? आपल्या संतवाङ्मयात निंदा केलेली आहे. संतवाङ्मयात सुद्धा त्याची निंदा केली. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे, विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, म्हणून संसारी सुखाची काने ऐकी जेल कवनाची श्रवणे, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. मग नाही तर मग का सेवन करतात? ज्ञानोबराय त्याचंही उत्तर देतात, ते अंतर्निनती वापुडे, म्हणून आगत ते सेवणे घडे सांगे काय पुय पंखीची कडे चिळशी घेती. असे त्या विषय सुखाचे किंवा त्या भोगणाऱ्याची निंदाच केलेली आहे. किंवा आणखी विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. तुकोबराय नाटात अभंगात त्याची निंदा करतात. विषय वडी भुलले जीव आता याची कोण करले किंवा नुपजे नारेने भाव पावळे ठाव नरदेह असं म्हटलंय. म्हणजे विषयाच्या सुखामध्ये विषय भोगिता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटी भोगे काम वाढे, इंधने आगीशी हाकाक चढे. अशा पद्धतीने या वैश्विक सुखाची तुच्छ असल्यामुळे, निंदनीय असल्यामुळे त्याची बऱ्याच ठिकाणी त्या भरचुनी निंदा केली. तर मग ते वैश्विक सुख म्हणजे विषयामध्ये काय काय येतं, एक साधारण 3 प्रकारचा संघ त्यांनी सांगितला संस्कृत विचारसागरामध्ये. त्याचा थोडासा भाग आहे. एक स्त्री संघ, 2 पुत्र संघ आणि 3 धनसंघ. संघेही बाध्यते लोके असं म्हटलेलं आहे. म्हणजे संघच मनुष्याच्या काय काय पतन, तुकोबरायचं वचन आहे, पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आधामा संत सेवी आहे ना. आणि संतांची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पण ते एक उपनिषदातलं गोड वचन. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल तत्व, निश्चल तत्वे जीवनमुक्तम, तिथपर्यंत घेऊन जाणारा आपल्याला संघ आहे. पण मग एक संघ त्याज्य आहे आणि एक संघ मात्र शेव्य आहे. तर कुसंघ हा त्याज्य आहे, म्हणजे स्त्री, पुत्र आणि धन यांचा जो संघ आहे तो त्याज्य आहे.
तर श्रीम त्यक्त्वा जगत त्यक्तम जगत त्यक्त्वा सुखी भव असं एक उपनिषदातलं प्रसिद्ध वचन आहे. एक स्त्रीचा स्वीकार केला का इच्छा आसो अगर नसो त्याला जगताचा स्वीकार करावाच लागतो. श्री त्यक्त्वा जगत त्यक्तम जगत त्यक्त्वा सुखी भव म्हणजे स्त्रीचा संग आला का जगाचा संबंध आला, स्त्रीचा संबंध सुटला का जगाचा संबंध सुटला. म्हणून ब्रह्मचारी महात्मा खरंच आनंदी आहे, कारण त्याला एक स्त्रीचा संपर्क आला का इच्छा असो अगर नसो त्याला संपर्क जगाचा येतोच. आणि जगाचा संपर्क आला का जगत काय दुःखाचं मूळच आहे, संसार दुःख मूळ. मग त्याला त्याचे चटके बसतात म्हणजे बसतात. प्राप्तही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखी संसारिके. ज्ञानोबा म्हणतात निरोगी मनुष्याला सुद्धा मिरच्याच्या बाजारात गेलं का ठसका येतोच, तसा तो प्रकार आहे. म्हणून पहिला स्त्री संघ, तो कसा दुःखाला कारण आहे ते संस्कृत विचारसागरमध्ये इतका याचा विस्तार केला, कारण ते संन्यासी महात्मे त्यांच्या समोर आहेत ना. आणि मग ते संन्यासी महात्म्याची वृत्ती मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था तो संन्यासी जा निरंतर. ते वासुदेवेंद्र सरस्वती संन्यासी महात्मे त्यांच्या समोर असल्यामुळे स्त्रीचा अंतकरणामध्ये आसक्ती कोणाच्या ममत्व राहू नये याकरता त्याने खूपच विस्ताराने त्याचा विचार केला. तितकासा विस्तार करण्याची आपल्याला गरज नाही ना, आपल्याला ते करणं शक्यही नाही. पण त्याचा थोडक्यात एक जुजबी भाव 1-2-3 मिनिटात आपल्यासमोर ठेवतो. तर स्त्री संघ का त्याज्य आहे तर त्यांनी सांगितलं स्त्री आपल्या जीवनामध्ये सुखाचा नाश करते, आपल्या जीवनातल्या धनाचा नाश करते, आपल्या जीवनातल्या धर्माचा नाश करते आणि आपल्या जीवनातल्या बिंदू कंसात वीर्याचा नाश करते. म्हणून स्त्रीचा संग त्याने करू नये. त्याच्याकरता उदाहरण दिलं, स्त्री आपल्या जीवनातल्या सुखाचा नाश करते म्हणजे दुःखाची भर आपल्या जीवनामध्ये घालते. कशी घालते? स्त्री क्रूप असेल तर ती आपल्याला दुःख देते, स्त्री कर्कश असेल तर ती बोलून दुःख देते, आणि स्त्री रूपवान असेल तर मनुष्याची ममता तिथे गुंतून त्याला धर्मपथापासून भ्रष्ट करते म्हणजे दुःखच देते. म्हणून स्त्री क्रूप असो, कर्कश असो किंवा सुरूप असो ती आपल्याला दुःखालाच कारण ठरणारी आहे. नंतर स्त्रीच्या संगतीमध्ये धर्माचा नाश होतो, कारण स्त्रीच्या संगतीमध्ये धर्माचा नाश कसं होतो? स्त्री एकदा आली तर तिची गारी भरत असताना आपला धर्म अनुष्ठान काय असेल ते सगळं सोडून तिची त्याला काळजी घ्यावी लागते. आणि तिच्या संगतीमध्ये याचा जीवनामध्ये धर्माचा नाश होतो. आणि याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर श्रीमद भागवत महापुराणाच्या आरंभीच तो कोण? धुंदुकारी. त्यांनी त्या 5 स्त्रिया घेऊन आला आणि 5 स्त्रिया घेऊन आल्याच्या नंतर पुरुषेश भाग्यम स्त्रीशी चारित्र्यम देव न जानाती कुतो मानावा. त्या स्त्रिया अशा धाडशी असतात, भयंकर असतात. ते म्हणायला लागले आता गबाळ याने आणलेला आहे, याला जर राजाने पकडले त्याच्यासोबत गवासोबत किडे रगडले जातात, आपल्यालाही जावं लागेल. मग नाराय गबास नाबाजी की बासुरी या धनात आपली उपजीविका पूर्ण जीवन नाही असंच कडेला जाते, यालाच ठेवायचा नाही. त्याने धाडशी प्रयोग केला, त्यांना घरात गड्डा खोदून घरातच त्याला गाडला. पापी लोक मरताना शिस्तीत मरत नाही, मग हा बेशिस्त मरेन लवकर तर जळते निखारे त्याच्या तोंडामध्ये ठोसले आणि त्याला त्यांनी घरात गाडून मारला आणि धन घेऊन त्या काही दिवसांनी पसार झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने पाहिलं तर त्याच्या जीवनात धर्माचा नाश झाला की नाही? अहो जीवनाचा नाश झाला ना, जीवित हानी वित्त आणि सगळी त्याची हानी झाली स्त्रीच्या संघामध्ये. नंतर स्त्रीच्या संघामध्ये त्या जसा धर्माचा नाश होतो तसा स्त्रीच्या संघामध्ये धनाचाही नाश होतो. त्या धुंदुकाराच्या धनाचा नाश झाला आणि त्या माकड गारुडीची तीची छंदे नाचे ज्ञानोबा म्हणतात स्त्रीच्या छंदाने तो नाचतो. ते जैमिनी आहे ना त्यांच्या जीवनातला धर्माचा नाश झाला. ते बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपी कर्षते असं टाकलं कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने. त्यांचे शिष्य जैमिनी आचार्य म्हणले बलवान इंद्रिय ग्रामो अविद्वांसमीपी आकर्षते, तिथे अवग्रह टाका म्हणले अकाराचा. ते म्हणले 2 दिवस थांबा आणि ते व्यासदेव स्त्री होऊन गेलेत. मग ते त्या खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा करायला लागले यज्ञकुंडाला. आणि मग 5 वेळेला पाण्याचं वर मोह आवरला आणि वर पाहतात तरी पण नजरेने तर पांढरी शुभ्र दाढी दिसली. मग ते झटकन धावत झाले. म्हणले गुरुदेव काय नाही, म्हणले ते आम्हीच होतो, फक्त म्हणले ते अवग्रह टाकायचं का नाही? म्हणले तसंच ठेवा, टाकायची काही आवश्यकता नाही. आपल्याला सगळ्याला प्रसंग माहिती आहे. म्हणजे धर्माचा नाश होतो आणि स्त्रीच्या संगतीमध्ये बिंदूचा देखील काय होतो? नाश होतो. शरीरातलं सार काय असेल तर ते ओज आहे, कंसात वीर्य आहे, वीर्यनाश हाच मृत्यू असं एक ग्रंथसुद्धा प्रसिद्ध आहे. तर त्यामध्ये शरीराची पुष्टकांती जाते, इंद्रियाचं तेज जातं, इंद्रियाचं काय पटुत्व जातं. आणि चरखा असतो ना चरखा, त्या चरख्यामध्ये ऊस घातल्याच्या नंतर आपल्याला वाटतं तो एकदा घातल्याच्या नंतर काढून टाकेल. ते ऊस पहिले असे छान असतात, नंतर ते चपटे होऊन येतात. पण तो त्याचे 4 पट 8 पट करतो, मध्ये त्यात कांदा नाही हो लिंबू आणि ते अद्रक घालतो आहे ना, आणि त्याला पुन्हा पिळा देऊन त्याच्यात काढतो. त्याच्यात शेवटी काहीच आलं नाही का त्याला चोथा झाला का त्याला फेकून देतो. तसं हा शरीर एक प्रकारचं ऊसच आहे. मग याला पुत्र पत्नी मित्र हे सगळे काय करतात? या चरख्याला त्यात घालत राहतात, याच्यातून काहीतरी रस येत राहतो. म्हणजे हा अन्न आणत राहतो तोपर्यंत सगळे अन्न करतात. आणि एकदा याचं अन्न बंद झालं याच्यातून काही नाही का सगळे त्याला मग नाकमुक गळू लागले, लाळाने शेंबूड श्वाना परिगती झाली अवघी करती
हाड असा तो प्रकार होतो. म्हणजे श्रीसंगतीमध्ये हा सगळा प्रकारचा नाश होतो, म्हणून श्रीसंग त्याज्य सांगितला. म्हणून नाथबाबाने त्या चिरंजीव पदामध्ये गोड होय स्वश्रीसही कामापुरते आसक्त होणे तेथे नसावे असं शेवटचं टोक्यो. हा पाचारावी निवृत्ती परी सर्वता तेथे आसक्त होणे नसावे, तेथे सुद्धा त्याने आसक्त होऊन राहता कामा नये. असं एका ग्रस्ती पुरुषाला सुद्धा नाथबाबा चिरंजीव पदामध्ये इशारा देतात, सावधानतेचा एक प्रकारचा सिग्नल देतात. बोला ना. नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा एकांत, नको नको स्त्रियाचा परमार्थ करीती आघात पुरुषाशी. म्हणजे नाथबाबांनी तिथं हे धोकाचे चिरंजीव पद 42च ओव्याचं आहे, पण साधका करता ते आपले बाबा म्हणत असतात आपलं धाडस होत नाही त्याला हात लावायचं. म्हणजे ते खरंच आहे, तसं कठीण आहे. पण हे श्रीसंग, मग आता असं जर म्हणावं तर आपण जगात जगूच शकत नाही, कारण आई तरी आपली स्त्रीच आहे, आपली भगिनी तरी आपली स्त्रीच आहे. मग जगू कसा शकणार? तर तिथे बाबांच्या मुखातून चिरंजीव पद, आता ते देवरे सरांचे तिथे ते भास्कर बाबा गिरी आहे ना, त्यांच्या आधिपत्याखाली आपल्या साधकाला ज्ञानेश्वरी गाथा पाठांतर करणारा ते बक्षीसही देतात, म्हणजे क्षिदा देतात. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जी वासना आसक्त स्त्री असेल तिची निंदा केली, म्हणजे वासनेची निंदा केली, स्त्रीची निंदा केलेली. कारण यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवर्ता असं म्हटलेलं आहे. काय काय पुन्हा एकदा म्हणा. हा हा यत्र नारीस्तु ना पूजन्ते, पुढं काय समस्तता फल, हा समस्या फलाक्रिया, म्हणजे त्याने केलेलं सगळं कार्य ते व्यर्थ जातं. असाच आशय असेल ना. नारीची जर अपूजा घडली तर असं असं आहे ना, असाच त्याचा आशय आहे. म्हणजे बरोबर ना, म्हणजे नारीची पूजा जर ते तो श्लोक नाही का, अपूज्य यत्र पूज्यन्ते पूज्यानांचे व्यतिक्रमात चत्वारी तस्य नश्यन्ते आयु विद्या यश बलम, तसंच आशय या श्लोकाचा आहे. म्हणजे नारीची जर निर्वासना करेल तर सगळ्या गोष्टीचा त्याचा ऱ्हास होतो, आणि नारीची जर पूजा करेल तर सगळ्या गोष्टीची त्याच्या जीवनामध्ये वृद्धी होते, असा त्या दोन वाक्याचा अर्थ आहे. मग एकीकडे तुम्ही नारीची निर्भत्सना करता, एकीकडे पण असं सांगता, नेमकं मग ते असं होईल ना दोही पेवावर. तर त्याचा आशा असते का त्या ठिकाणी स्त्रीची निंदा नाही केलेली आहे, वासनेची निंदा केली की जी वासना मनुष्याला पतनाला कारण ठरणारी आहे. आणि वासनासक्त स्त्री जर असेल तर तिचा मनुष्याने त्याग केला पाहिजे. असं एक दोन प्रकारचा समन्वय बाबांच्या वाक्यातले ते ऐकला होता. सांगायचं तात्पर्य स्त्रीसंग हा त्याज्य आहे. जसा स्त्रीसंग त्याज्य आहे तसा पुत्रसंग सुद्धा त्याज्य आहे. पुत्रसंग कसा दुःख देतो? एक तर पुत्र नाही म्हणूनच दुःख देतो, पुत्र आहे म्हणून दुःख देतो. तो आत्मदेवच बघा, पहिला आत्महत्या काय करायला निघाला होता? पुत्र नाही म्हणून. आणि नंतर आत्महत्या काय करायला निघाला? असं पुत्र का आहे म्हणून, आहे ना. म्हणजे काय झालं, पुत्र पुन्हा नरकात राहील तिथे पुत्र हे बरोबर आहे, पण सगळीच पुत्र अशी नसतात. पुनावाच्या नरकामध्ये ढकलणारी सुद्धा पुत्र असतात. पुत्र नाही म्हणून दुःख. स्वस्मिन पुत्रा कथमेषु सर्व लक्षण लक्षिता पुत्र हिनशी मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. म्हणजे पुत्र असला तरी दुःख, पुत्र नाही तरी दुःख, पुत्र होत नाही म्हणून दुःख, पुत्राची अपेक्षा केली कन्या झाली तरी दुःख, पुत्र झाला आणि तो सीजर करून काढावा लागला तरी दुःख. बरं तिकून ते बाळाचा अंत, बाळांत म्हणतं ना, बाळाचा अंत किंवा आईचा अंत, तिकून दोन्ही वाचली तर दोन्ही वाचली, त्या आईच्या स्तनाला दूध नाही आलं तरी दुःख, पुन्हा ते बाळ दूध नाही पिलं तरी दुःख, ते बाळ पुन्हा बाळपणी मिलं तरी दुःख. बरं ते बाळ थोडंसं मोठं झालं, त्याचं लालन पालन करताना दुःख, लालन पालन करून कसं तरी ते मोठं झालं, ते शाळेत नाही गेलं दुःख, शाळेत जाऊन ते पास नाही झालं दुःख, बरं पास झालं कसं तरी मॅट्रिकपर्यंत गेलं, पुढं शिकलं, शिकून पुन्हा ते नोकरीला नाही लागलं दुःख, नोकरीला लागून त्याला छोकरीच नाही भेटली तरी दुःख आहे ना. बरं तिकून झालं त्याला मूलबाळ नाही झालं तरी दुःख, ते मूलबाळ त्याची शिकले नाही तर किती दुःख. हे अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नशा आहे पाषाण फुटते भय कापची ती भरला असे. अशा पद्धतीचं पुत्रसंग हे मला ते 2-3च वाक्य आठवले. त्यांनी खूप खूप त्याचा बारकावा दिलेला आहे. आपल्याला कधी वेळ भेटला तुम्हाला निवांत तर संस्कृत विचारसागरामध्ये तुम्ही हे सविस्तर वाचू शकता. पुत्रसंगाचं दुःख. आणि नंतर सांगितलं शेवटी धनसंगाचं दुःख. त्याच्याकरता त्याने पुरावा म्हणून दिला बघा. 11वा स्कंद आहे, म्हणजे तुम्ही तिथं सविस्तर वाचू शकता. एकादश स्कंद म्हणतो ना आपण, ज्याच्यावर नाथबाबांनी एकनाथी भागवताची टीका लिहिली. 11वा स्कंद आहे, त्याच्यामध्ये भिक्षुगीत आहे, आणि त्याच्यामध्ये 23वा अध्याय आहे, आणि त्याच्यामध्ये 17 आणि 26 क्रमांकाच्या श्लोक, 17 ते 26 श्लोकामध्ये या धनाच्या पाठीमागे आपण तुकोबराचं प्रसिद्ध वचन वाचतो काय, धनाच्या मागे कळी काळाचा लाग म्हणून संग खोटा त्याचा, किंवा ध्येय काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. खरं तर धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आहे.
त्याच्यातला मोक्ष हा साध्यरूप पुरुषार्थ आहे, इतर 3 साधनरूप पुरुषार्थ आहे, अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. पण त्या अर्थरूपी साधन पुरुषार्थाकरताच पूर्ण जीवन समर्पित करणं हा पुरुषार्थ नाही. त्याला काही मर्यादा आहे. कारण त्याचा मर्यादा जाणून जर आपण दक्ष नाही झालो तर तो कसा आपली हानी करू शकतो याच्याकरता धनाच्या मागे जे 15 अनर्थ आपण म्हणतो त्याकरता त्यांनी एक श्लोक दिलेला आहे बघा. तर ते 15 अनर्थ कोणते मोजा तुम्ही. तर पहिलं ते पंचदशीतला श्लोक दिला, अर्थना मार्जने क्लेशा तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्तान क्लेशकारिणा. दुसरा एक श्लोक आहे, आर्तस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे वेये नाश उपभोगे आयास त्रास चिंता भ्रम नृणाम असा एक श्लोक दिलेला आहे. त्याच्यामध्ये अर्थ म्हणजे धन हे संपादन करताना, त्याची वृद्धी करताना अतिदुःख, त्याचं रक्षण करताना महादुःख, त्याचा नाश होताना चिंता भ्रम जन्माला येतो आणि वेय किंवा भोग झाल्याच्या नंतर मग चिंता वाढते. अशा पद्धतीने अर्थरूपी पुरुषार्थाबद्दल बोललेत. त्याच्यानंतर ते 15 अनर्थ जे आपण म्हटलो ती कोणती मोजा. चोरी, हिंसा, दंभ, काम, असत्य, कृती, क्रोध, गर्व, मस्ती, भेदवृत्ती, वैर, अविश्वास आणि मत्सर अशा पद्धतीचे एकंदर 15 अनर्थ त्या धनाच्या मागे सांगितले. त्याचा एक श्लोक दिला आहे, स्थेयम हिंसा अनृत दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानीच असा एक श्लोक दिला. म्हणजे धनाच्या मागे 15 अनर्थ आहे. म्हणून धनाचा संग हा सुद्धा त्याज्य आहे, पुत्राचा संग हा सुद्धा त्याज्य आहे आणि स्त्रीचा संग हा सुद्धा त्याज्य आहे. फक्त सत्संग मात्र सेव्य आहे. असा एकांतात राहून हा बर्चू काय करतो, चिंतन करतो. आणि मग या तिन्ही संघामध्ये जे आसक्त आहेत त्यांची त्याने काय केली, निंदा केली. आणि या तिन्ही संघाचा ज्याने त्याग केला तोच खरा मनुष्य लोकामध्ये धन्य आहे. धन्य जगी तोची एके हरिरंगी नाचे आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे असा हा बर्चू एकांतात चिंतन करतो. बरं मग आता तुम्ही काय म्हणाल, धन लागत नाही. आपले वैद्य बाबाचं एक वाक्य सांगू का, भाड्याला पैसे नको असं बाबा म्हणायचे. ऐक ना, तुम्ही प्रत्येक वेळेस ऐकलं असेल, भाड्याला पैसे नको का. हां, मग भाड्याला पैसे नाही आणि तरी तुम्ही म्हणता भाड्या पैसे का घेतो. अरे भाड्याला पैसे नको का, असं बाबाचं वाक्य असायचं. म्हणजे त्याला एक काही मर्यादा आहे. तर त्यामध्ये त्याच्याकरता पुन्हा त्या ज्यावेळेला भरचूला वैराग्य होतं ना, म्हणजे ते भर्तृहरी बघा, भर्तृहरीचे शालेय जीवनामध्ये सुद्धा अभ्यासाला 3 शतक आहेत. पहिलं ज्यावेळेला तो आसक्त त्यावेळेला त्याला तरी शृंगार शतक लिहिलं. नंतर तो त्यातून जरा बाहेर पडला तर नीती शतक लिहिलं. आणि आणखी जास्त त्याला बाहेर पडला तर त्याने वैराग्य शतक लिहिलेलं आहे. दिक्तांच वांच इवांच मदनांच असं ज्या वेळेला बोलतो ते वैराग्य शतकातले उद्गार आहे. स्त्रीपेक्षा जगामध्ये श्रेष्ठ सुखच असू शकत नाही असं सांगतो तर शृंगार शतकातले उद्गार आहेत. आणि ज्या वेळेला नीतीचं तो बोलणं करतो ते नीतिशास्त्रातले त्याचे उद्गार आहेत. तर तशा पद्धतीने इथे हा कोण भरचू त्याला वैराग्य होतं. यदहरेव विवर्जेत तदेहरेव प्रवर्जेत. माऊलीच्या भाषेमध्ये तरी झडझडून महिलाने ये भक्तीचे वाटे लाग जे पावशी अव्यंग निजधाम माझे. तर त्यावेळेला तिथे भागवत महापुराण 2 स्कंद 2 अध्याय आणि तिथला 5, 4 आणि 5 क्रमांकाचे 2 श्लोक दिले. त्या 2 श्लोकाच्या वेळेला तो भरचू त्यावेळेला जी लोक धनिक लोकांचं लांगुल चलन करतात, थोडक्यात त्यांचे पाय चाटतात, हाजी करतात, त्यांची निर्भत्सना करत असताना त्यांनी 2 श्लोक दिले आहेत. ते 2 श्लोक असे आहे काय, सत्यांक्षितो किम कश्यपो प्रयासैर बाहो स्वसिद्धे ह्युपबर्हणै किम सत्यजम लौकिम पुरुधान पात्र्या दिक्वल्कलादो सती किम दुकुलही चारिणी किम पथिन संती दिशंती भिक्षाम नैवांग्री पहा पराभृत सरितोपि शुष्यान वृद्धा गुहा किम जिनोवती नोपसन्नान कस्माद भजंती कवयो धन दुर्मदांधान. असे 2 श्लोक आहेत. त्याचा आशय एवढाच आहे की आपल्याला झोप करण्यात म्हणजे तो वैराग्य झालं ना, त्याला एकांतात राहावं लागला. तर त्यावेळेला तो म्हणतो आपल्याला झोपायचं ना, मग झोपणी करता पृथ्वी नाही का, पृथ्वी मातेने शय्या दिले ना, मग त्याच्याकरता डनलपची गादी कशाला पाहिजे. म्हणजे वैराग्याच्या नंतरचे उद्गार आहे भरचूचे. शय्या भूमितलम दिशोपी वासम ज्ञानामृतम भोजनम.
काय काय हा 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 धैर्यम यस्य पिता क्षमाचे जननी शांतिश्चिरम गृहिणी सत्यम मला नाही कळालं सत्यम सनु आयम दयाचे भगिनी भ्राता मनसंयम शया भूमितलम दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम येते यस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिना. हे सखे ह्या ज्याचा परिवार आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याला भय स्वप्नात तरी येईल का. आक्षेपार्थाने विचारला याचा अर्थ त्याच्या स्वप्नातही भय नाही. आणि तेच उद्गार जवळजवळ हे कशातलं सुभाषित आहे काय मग आता गोड आहे पण असं ना. बरं म्हणजे बाबांचं ऐकलेलं आपण आहे. तर हे तर भागवत महापुराणातला तशाच पद्धतीचा दाखला देताना म्हणतात. मग तो म्हणतो तुम्हाला झोपणे करता जर पाहिजे ना शय्या तर पृथ्वी माता आहे. उशा करता पाहिजे तर परमात्म्याने आपल्याला हात दिलेले आहेत. पात्र पाहिजे तर 2 हात परमात्म्याने भोजनाकरता पात्र म्हणून दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लज्जा रक्षणाकरता जर पाहिजे तर तुकोबरायचं वचन पाहुणिया चिंध्या भरुनिया धागा आणि गुंडाळी ढुंगा आळवावे अशा पद्धतीने त्या चिंध्या आहेत. जर भिक्षा पाहिजे तर वृक्ष अजूनही फळं देत आहेत. जर पाणी पाहिजे तर सरिता 12 महिने वाहतात. आता हे त्या काळाचं उद्गार आहे. आता हल्ली सरिता वाहताना दिसत नाही. आणि आपल्याला राहण्याकरता अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तर गुफा आजही बंद पडलेल्या नाही. नंतर आणि हे सगळं असताना शांती विद्वान लोकसुद्धा एखाद्या धनिक पुरुषाच्या जेव्हा पुढं करतात तर त्यांची निंदा केलेली आहे भरचून. म्हणजे सगळं आहे ना. म्हणजे परमात्म्याने या सगळ्या गोष्टी आपल्याकरता उपलब्ध करून ठेवलेल्या असताना 2 पैशाकरता अगदी कुत्र्यासारखा त्या धनिकाच्या भोवती जर तो शेपटी हलवणं म्हणजे विद्वान आणि स्वतःच्या विद्वत्तेला किंवा संस्कृतीला फासलेले प्रकारचा काळीमा आहे. ते करण्याची गरज नाही. आणि मग इथे 2 श्लोक बाबा सांगतात बाबा. तर त्यातला पहिला श्लोक आहे अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारी तसे वर्धन्ते आयु विद्या यशोबलम. पण अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानांच्या व्यतिक्रमा चत्वारी तस्य नश्यन्ति आयु विद्या यशोबलम. आता नाव विचारू नका कारण काही दिवस आपल्याला जगायचं आहे. पण जे आपले कीर्तनकार प्रवचनकार चांगली वक्तीसुद्धा असं लांगुला चलन श्रीमंताचं किंवा पुढाऱ्याचं करतात तर आपल्याला प्रॅक्टिकली जीवनामध्ये पाहायला भेटतात. त्यांचं आयुष्य कमी झालेलं दिसतं. विद्या त्यांचा ज्ञानाचा ह्रास झालेला दिसतो. यश म्हणाल तर टाकलेला पाऊल त्यांना अपेक्षित होताना दिसतात. आणि बलल म्हणाल शारीरिक मानसिक बौद्धिक बलाचा त्यांचा ह्रास होताना दिसतो. कधी पुढारी किंवा धनाने मदोन्मत्त झालेल्या पुरुषाचं लांगुल चलन केल्याच्या नंतर. आणि आजू काही वेळ गेलेली नाही. आज तरी आपण सावध झालो आणि जी पूजनीय आहे त्यांची पूजा केली आणि अपूज्य आहे त्यांची जर पूजा केली नाही तर पूजनीय लोकांची पूजा केली तर आपल्या जीवनातल्या 4 गोष्टीची वृद्धी होते. असा हा भरचू एकांतात गेल्याच्या नंतर तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी. तो आपल्या स्वतःशी बोलताना हे सगळं बोलतो. आता 1-2 मिनटं अजून द्या म्हणजे आपला हा एवढा भरचूची गोष्ट आपण वाचून घेऊ. म्हणजे दिसायला जरी गोष्ट असली तर याच्यामध्ये कितीतरी सिद्धांत दडलेले आहेत. जवळपास संस्कृत विचार सागरानुसार जर पाहायचं ठरलं असतं हे भरचूचं प्रकरण तर किमान 8 दिवस आपल्याला लागणार. इतकं त्यांनी अजून सविस्तर सांगितलेलं आहे. पण आपण ते होईल तेवढं आपल्याला जितकं त्यात कमी याच्यात पाहता येईल तेवढा आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आता बघा विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव कोणाला नाही. उत्तर आहे सर्वांच आहे. आणि पुन्हा कसं आहे नित्य आहे. विषयी सुख आहे हे बोलणीची सारखी नव्हे विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. आणि म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केलेले नाही. असो भरचू विषयाचा परित्याग करून तपा करता एकांतात बसला. हे वर्तमान इतर अमात्याला म्हणजे इतर सेवकाला समजल्यावर त्यांनी राजास भरचू मेला असे कळविले. का केला तो मेला होता का हो नाही. पण का असं कळवलं कारण भरचूच्या जागेवरची सेवा आपल्याला पाहिजे. आणि तो मेला नाही हे कळाल्याच्या नंतर राजा म्हणेल नाही एक ना एक दिवस तो येईल मग त्याची सेवा तोच पाहिजे म्हणजे यांना ती संधी भेटणार नाही. म्हणून राजावर त्यांनी खोटा संस्कार केला. भरचू काय झाला युद्धामध्ये मेला. गड आला पण सिंह गेला. आता इथला सिंह गेला नव्हता पण त्यांनी सांगितलं. आणि हे खोटे वर्तमान हे खोटे वर्तमान अमात्या राजाने सत्य मानून भरचूचे गादीवर दुसऱ्याला त्यांनी लागलीच तात्काळ बसवले व त्यास प्रधानाची वस्त्रे दिली. प्रधान पदाचा अधिकार देऊन टाकला. आणि त्या नवीन प्रधानास भरचू तपस्वी झाल्याची माहिती होती. त्याला माहीतच होतं ना भरचू काही मेलेला नाही तो तपस्वी झालेला आहे. म्हणून त्यास अशी चिंता उत्पन्न झाली की भरचू जिवंत असून तो तपस्वी झाला आहे
हे राजा जर कळाले, बरं कळणारच ते, कारण राजाला मृगयाचा छंद आहे, शिकारीचा छंद आहे. एक ना एक दिवस तो राजा जाणार, भरचूला पाहणार आणि त्यावेळेला आपण राजदंडाला पात्र होणार. मग त्याला काय म्हणतो आपण, निमित्त अपाय नमित्ती कशी आपी अपाय, कारण नाशात कार्यनाशा. आणि व्यवहारात म्हण आहे नाराय ग बास नाबाजी की बासुरी. मग पुढचा असा धोका पाहून त्याने अगोदरच सावध झाला. पहिलं तर कोण सांगितलं, भरचू मेला. आणि राजा पाहून सुद्धा भरचूला त्यांनी स्वीकारू नये म्हणून पुन्हा सांगितलं, आता भरचू भूत झाला, भरचू मेलाही असंभावना, भूत झाला ही विपरीत भावना. आणि दोन्हीने ग्रस्त झाला कोण, आता राजा. कारण धूर्त भेदवाद्याच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला, कुठली शहानिशा केली नाही. आणि जो भरचू पाहून राजाला काय व्हायचा, पूर्वी आनंद व्हायचा, तोच भरचू पाहून राजाला काय झालं, दुःख झालं. तसं जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरणार आहे तेच दुःखाला कारण ठरेल. कधी, धूर्त भेदवाद्याच्या वचनावर विश्वास ठेवला तर. मग इथले भेदवादी कोण, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य. आणि इथला आपला हितैषी कोण, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य. इतर आचार्य कोणत्या मताचं प्रतिपादन करतात, द्वैत मताचं प्रतिपादन करतात. आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य अद्वैत मताचं प्रतिपादन करतात. म्हणून आपण कोणत्या वचनावर विश्वास ठेवावा, अद्वैत मत भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य प्रतिपादित अद्वैत तत्वज्ञान याच्यावरच विश्वास ठेवा. आणि त्या काळात द्वैत मताचं आपण श्रवण देखील करू नाही, त्या गावाला जाऊ नाही, त्यांची संगती करू नये. कारण आपलंच पहिलं ज्ञान कच्चं आहे, अजून अद्वैत दृढ निश्चय आपलाच अजून झाला नाही. आणि अशा कवळ्या निश्चयामध्ये ज्याचे वैराग्य कोमल कंटक, नेट न धरीचं निष्ठांक, देखुनी मानस्तुती लौकिक भुलला देख पै तेथे. मग जे जे जग वंदिती तेची त्याची निंदा करती, परी आणता आपण उपजे चित्ती. आठवतं पुढचं, परी आणता आपण उपजे चित्ती आहे ना. मग तो बोललेला असतो असं नाथबाबा त्या चिरंजीव पदामध्ये वर्णन करतात बघा. त्यामुळे आपण अद्वैत तत्वज्ञान श्रवण करत असताना किंवा विचारसागर, पंचदशी, भगवती ज्ञानेश्वरी याचं चिंतन करत असताना आपला खुंटा अजून बळकट झाला नसेल, अशा अवस्थेमध्ये द्वैतवाद्याचं आपण श्रवण करू नये, त्याच्या ग्रंथाचं चिंतन मनन करू नये. कारण जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरू शकतं तेच दुःखाला कारण ठरू शकेल. कधी, जसं जो भरचू राजाच्या आनंदाला कारण ठरला तोच भरचू राजाच्या दुःखाला देखील कारण ठरला. कसं ते, हे शेवटच्या 4-2 पंक्तीमध्ये सांगतात. म्हणून त्यास अशी चिंता उत्पन्न झाली त्या अमात्याला की भरचू जिवंत असून तो तपस्वी झाला आहे. हे राजाला कळाले की राजा त्यास जर समक्ष पाहिल, अर्थात प्रत्यक्ष पाहिल, कोणाला, भरचूला, कधी, मृगया करण्यात करता गेल्याच्या नंतर, तर आपण कसे ठरू, लबाड ठरू आणि राजदंडाला पात्र होऊ, म्हणजे राजाच्या शिक्षेला आपण पात्र होऊ. याकरता त्याने राजास भरचू भूत होऊन सर्वांगाला राख लावून जो कोणी भेटेल त्यास तो मारतो असे सांगितले. आणि हे ऐकून खऱ्या खोट्याचा काही एक विचार न करता, काही काही लोक असे असतात, म्हणजे ते त्याला म्हणतो आपण दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारा, तो स्वतःचा कुठलाही काही शहानिशा करत नाही, तो म्हटला तसा का तसा. आणि राजा थोडासा अत्याधिक विश्वास त्याचा कोणाच्याही याच्यावर सरळ अंतकरणाचा असल्यामुळे त्या धूर्ताच्या वचनावर सुद्धा राजाने तोही विश्वास ठेवला. पहिला मेला हाही विश्वास ठेवला आणि भरचू भूत झाला याहीवर राजाने विश्वास ठेवला. त्याचा परिणाम असा झाला का भरचू मरून भूत झाला असा राजाने निश्चय केला. आणि नंतर एक दिवस सहज राजा शिकारीस गेला असता घोर वनात तपश्चर्या करीत बसलेल्या भरचूस त्याने पाहिले, प्रत्यक्ष पाहिले. परंतु त्यास आनंद झाला का हो? आनंद न होता भरचू मरून भूत झाला या विपरीत निश्चयामुळे भूताचे भय मानून तो पळून गेला. आपले वैद्यबाबांचे कसा पळून गेला त्या महाबळ भाटाचं उदाहरण देताना बाबा सांगायचे, चिंग चिंग चिंगाट आहे ना, जे त्यांनी पाय लावला का तरी मागे परतून सुद्धा पाहिले नाही, पाहिलेची नाही मागे परतून तो पळत सुटला. त्याप्रमाणे हा दृष्टांत इथे संपला. आता सिद्धांत बघा. त्याप्रमाणे द्वैतवाद्याच्या वचनावर, द्वैतवादी कोण, निंबार्क, मध्व, रामानुज, वल्लभ आदी करून आचार्य यांच्या किंवा त्यांचे असणारे अनुयायी यांच्या वचनावर जे विश्वास धरतील, म्हणजे द्वैत प्रमाण मानतील, त्यास अद्वैत ब्रह्मज्ञान झाले, जरी अगोदर झाले असले तरी ते झालेले काय होणार नाही, टिकणार नाही. उलट दुःख मात्र त्यांना काय होईल, भोगावे लागेल. याकरिता द्वैत वचनावर जो विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. भेद वाक्य नरकाचे काय आहेत, साधन आहेत. भेद झाला का नरकाचा दरवाजा त्याला ठरलेलाच आहे. आणि त्याचे प्रतिपादन करणाऱ्या, त्याचे म्हणजे भेदाचे प्रतिपादन करणाऱ्या पुरुषास काय होत नाही, पुरुषार्थ, पुरुषेने अर्थ येते, पुरुषार्थ पुरुषाच्या इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ म्हणतो. तो पुरुषार्थ कधी प्राप्त होत नाही, म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, असा मोक्ष त्याला कदापि प्राप्त होणं शक्य नाही. म्हणजे भेद ज्ञानाने पुरुषार्थ प्राप्त होईल का अभेद ज्ञानाने? अभेद ज्ञानानेच पुरुषार्थ प्राप्त होईल, भेद ज्ञानाने पुरुषार्थ प्राप्त होणार नाही. याकरिता भेदवाद्याची संगती करावी का,
उत्तर आहे करू नये, त्याचे भाषण ऐकू नये. आणि कदाचित ऐकण्याचा प्रसंग आला तर आपल्याला कधी कधी वारीत जाताना काही कीर्तन ऐकण्याची इच्छा नसते, पण आपलं ते गाव असतं, आपण तिथे कार्यक्रमाला गेलो असतो आणि मग ते नाविलाजाने ऐकावं लागतं. मग अशा वेळेला काय करावं? यांनी सांगितलं ते करावं. ते कानावर घेऊ नये, कानावर पडलं तरी ते मधी नेऊ नये. मग त्यावेळेला आपण आपल्याला म्हणावं नळी फुंकिली सोनारी इकडून तिकडे गेले वारे, त्यावेळेला आपण असं झालं तर खूप ते स्तुत्य आहे, उत्तम आहे. म्हणून म्हणतात भेदवाद्याची संगती करू नये, त्यांचे भाषण ऐकू नये. कदाचित ऐकण्याचा प्रसंग आला तर ते निंदे म्हणून त्याचा काय करावा? त्याग करावा. धूर्त अमात्याच्या वचनाचा विचार न करता ती वचने सत्य मानल्यामुळे ज्या भरचूस पाहिल्याबरोबर राजाला अतिशय आल्हाद अर्थात आनंद होत असे, त्याच भरचूस पाहून राजाला फार दुःख झाले. हा झाला आता सिद्धांत काय? मग अगदी त्याप्रमाणे ज्या अद्वितीय ब्रह्मज्ञानाने मोक्ष काय होणार आहे? कृतार्थ कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पायी रिकामा. ज्ञान अमृतेने तृप्तस्य कृतकृत्यशी योगिना नैवास्ति किंचित कर्तव्य असते चेत नस तत्वविद. अशी स्थिती ज्या अद्वैत तत्वज्ञानामुळे मोक्षला प्राप्त होणार आहे. परंतु काय? धूर्त भेदवादाच्या वचनावर विश्वास ठेवून भेदनिश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासून मुमुक्षूस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. एवढेच तुझ्या लक्षात येण्याकरता ही भरचूची कथा सांगितलेली आहे. ही कथा सांगण्याकरता नसून द्वैताची आणि द्वैत ज्ञानामुळे प्राप्त होणारी व्यथा निवृत्त करण्याकरता सांगितलेली एक भरचूची दिव्य अशी कथा आहे. कथा जरी कल्पित असली तरी ते अत्यंत बोधप्रद आहे. आणि मग द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण हा जो मूळ काय प्रश्न आहे आणि त्याच्यात जे पोट प्रश्न आहे त्याच्या उत्तराला आरंभ होतो. त्या विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.